Geometric progression GP वरती आपला लेक्चर नंबर 3. सुरुवात आपण AP पासून केली, शॉर्ट रिव्हिजन. लेक्चर नंबर 1 मध्ये GP ची डेफिनेशन आणि त्याच्यावरती काही छोटे छोटे प्रॉब्लेम. सेकंड लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम्स ऑन TN nth टर्म वर डिपेंड प्रॉब्लेम पाहिले होते का, आणि त्याचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मी काल तुमच्या ग्रुपवर किंवा लिंक मध्ये PDF पाठवलेली आहे. जर काही प्रॉब्लेम आले नसतील तर PDF मध्ये चेक करा. Now geometric progression lecture number 3. In this lecture we study about the sum of n terms in GP. Sum of n terms in AP arithmetic progression तुम्ही 10th ला पाहिलेले. मी सेम पाहिलो sum of n terms in geometric progression. चला एक कन्सिडर करू. A first term of GP, R is common ratio of GP, then GP is given by first term A असेल, common ratio R असेल, तर GP आठवते का? It is A, AR, AR square, AR cube, AR to the power 4 and so on, AR raised to n minus 1 and so on. It is infinite series, infinite sequence. Okay, it is general geometric progression. First term A, common ratio R. Now, sum of n terms in any progression is denoted by Sn. AP मध्ये पण हे सिम्बॉल देतात आपण Sn. What is the meaning of Sn? Sn means sum of T1, T2, T3, T4 up to n. Means if there is S10, then there is T1, T2, T3 up to T10. S4, then T1 plus T2 plus T3 plus T4. Okay? Sn, sum of n terms in GP. Here, A plus AR square, AR cube, AR raised to 4 and so on. Sum of n terms, last term असले nth term असेल. nth term आठवते का GP मधली? A into R raised to n minus 1. या nth टर्मच्या जस्ट अलीकडची टर्म A R raised to n minus 2. इकडे पहा ना, R क्यूब, इथे 1 न पॉवर कमी, R स्क्वेअर पुन्हा कमी R. इथं जर पॉवर n minus 1 असेल तर त्याला लागून अलीकडच्या टर्मचा पॉवर n minus 2 1 न कमी असेल. हे मुद्दाम टर्म घेतली मी. That is sum of n terms in GP. Sum of n terms in GP. Okay. Now multiplied each term by R. Multiplied each term by R on both side. हे पूर्ण इक्वेशन ऑब्झर्व करा. इथे प्रत्येक टर्मला R ने मल्टिप्लाय करा. R, AR, AR and R, AR square, AR cube multiplied by R, AR to the power 4. इथे एक R वाढलं म्हणजे A R raised to n minus 1 and here A R raised to n minus 1 into R, that is A into R raised to n. म्हटलं काय, प्रत्येकाला मी R न मल्टिप्लाय केले. वरचंच इक्वेशन ॲज इट इज घेतोय, प्रत्येकाला मी R न मल्टिप्लाय करतो. कुठलीच टर्म वाढवली नाही, फॅक्टर वाढवला R R R R. याच्याकडे नीट लक्ष द्या, कारण खूपच एवढीच स्टेप महत्वाची आहे. याच्यानंतर आपला आन्सरच येणार आहे. सम ऑफ n टर्म साठी फॉर्म्युला जवळजवळ तयार होणार आहे. ओके, नाउ सबस्ट्रॅक्ट द सेकंड इक्वेशन फ्रॉम फर्स्ट. Sn मायनस R Sn, सबस्ट्रॅक्शन करा. AR मधून AR गेलं, कॅन्सल होईल, 0 होईल. सबस्ट्रॅक्शन. आता या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करताना तुमच्याकडचे टर्म राहतील कोणते?
याच्यातून कोणी सबस्ट्रॅक्ट झालं नाही. AR स्क्वेअर हे कॅन्सल झालं. ह्याच्यासोबत इथली टर्म आणि ही कॅन्सल व्हायली, पण ही होत नाही. मग सबस्ट्रॅक्शन असं उरतंय का पहा बरं. लेफ्ट हँड साइड SN मायनस RSN इक्वल्स टू इथं राहिलं इथं राहिलं AR⁻n, पण सबस्ट्रॅक्ट केल्यामुळे मायनस झालं. राईट हँड साइड समजली का पहा एकदा. A मायनस AR⁻n. पुढे ही स्टेप पुन्हा मी तुम्हाला रिपीट म्हणेन. या स्टेपकडे पहा. SN घेतलं कॉमन, इकडे A घेतलं कॉमन. SN कॉमन लेफ्ट हँड साइडला, A कॉमन राईट हँड साइडला. आता SN चा फॉर्म्युला पाहिजे, सम ऑफ n टर्म्स. ही घ्या डिव्हिजनला, वी गेट द फॉर्म्युला. SN is equals to A into 1 minus R⁻n divided by 1 minus R. For R not equals to 1. का बरं R ची किंमत 1 घ्यायची नाही? कारण R ची किंमत जर 1 घेतली तर डिनॉमिनेटर होईल 0, आणि मॅथमॅटिक्स मध्ये डिनॉमिनेटर 0 झाला तर it becomes not defined, and hence are never equal to 1. When we use the formula for sum of n terms in GP, then are not equal to 1. जे सम ऑफ n टर्म्स काढताना रेशो 1 आला तर हा फॉर्म्युला जमणार नाही. कसाला फॉर्म्युला लक्षात आला? खूप इझी मेथड आहे. नेक्स्ट, सम ऑफ n टर्म्स इन GP. याच्यात या फॉर्म्युल्याचे दोन पार्ट केले पाहिजे. इफ R लेस दॅन 1, then SN is equals to 1 minus R⁻n 1 minus R. हे सबस्ट्रॅक्शन असं लिहा. आणि R ग्रेटर दॅन 1 असेल ना, हे R⁻n -1 अपॉन R-1. ऍक्च्युअली हा बदल नाही केला तरी काही फरक पडत नाही. दोन अलग अलग फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. हा एकच फॉर्म्युला जरी तुम्ही केला तरी चालतो. पण सेपरेशन पाहिजे असेल R लेस दॅन 1 ला आणि R ग्रेटर दॅन 1 ला, तर मात्र जाणीवपूर्वक तसा प्रश्न जर तुम्हाला विचारला की कुठला फॉर्म्युला कधी वापरायचा, तर हे दोन सेपरेट लक्षात घ्या. एक या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही लक्षात ठेवलं तरी अडचण काही येणार नाही. तुम्ही एकच पाठ करा माझ्या मते. नाउ नेक्स्ट, रिमार्क नंबर 3. Whenever R equal to 1, then SN sum of n terms is NA. R equal to -1, then SN is either 0 or A. 0 कधी? नंबर ऑफ टर्म्स इव्हन असतील तर. A कधी? नंबर ऑफ टर्म्स ऑड असतील तर. म्हणजे तुमच्याकडे आता GP साठी अलग अलग 3 फॉर्म्युले झालेत. Whenever R not -1, then SN A 1 minus R⁻n upon 1 minus R. ओके, हा एक फॉर्म्युला. Whenever R equal to 1, then GP becomes A. Then SN is equals to NA. हा सेकंड फॉर्म्युला. इफ R एक्झॅक्ट 1, हा R 1 साठी फॉर्म्युला जमणार नाही. सेपरेट फॉर्म्युला R equals to 1, SN is NA. Whenever R -1, then GP like this, and sum of terms is either 0 or A. GP च्या सम साठी आपल्याकडे 1, 2, 3 फॉर्म्युला झाले. फॉर -1 R not equals to 1, for R 1, and for R -1. AP च्या सम साठी एकच फॉर्म्युला होता, n/2 इंटू, आठवतो का, 2A in bracket n-1 into D. तसा सम ऑफ n टर्म्स इन GP यासाठी फॉर्म्युला, फॉर R not 1, for R 1
फॉर आर मायनस 1. म्हणून 3 फॉर्म्युले पाठ करा जीपी साठी. सम ऑफ एन टर्म्स इन जीपी. ही स्क्रीन लक्षात ठेवा, पुढे कामी येणार आहे. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम्स ऑन दिस. फाइंड एन म्हणजे सम ऑफ एन टर्म्स फॉर द फॉलोइंग जीपी. म्हणजे हे प्रोग्रेशन जीपी हे कन्फर्म प्रश्नातच दिले. सो इन अ सोल्यूशन what is given GP 0.7, 0.07, 0.007, 0.0007 and so on. This is GP. Now our question is find SN. Because of that SN we must know A. A means first term and R means Tn plus 1 by Tn. T2 by T1 घ्या किंवा T3 by T2, T4 by T3 and so on. कुठलेही घ्या. मी घेतलं इथं T2 by T1. 0.07 by 0.7 and that division is 0.7. That division is 0.1. That is 1 by 10. 0.1 means 1 by 10. 0.7 म्हटलं मी चुकून 0.1. It is 1 by 10. ह्या व्हॅल्यूज आपल्या फॉर्म्युल्यात टाका. SN R1 आले का नाही, यूज करा फॉर्म्युला. A 1 minus R raised to n divided by 1 minus R. A ची व्हॅल्यू माहिती आहे, R ची व्हॅल्यू माहिती आहे. व्हॅल्यू ऑफ A, व्हॅल्यू ऑफ R. आता राहिलं फक्त बघ कॅल्क्युलेशन करायचं. बाकी तुमच्या प्रश्नात इथेच संपला. म्हणून SN फाइंड आउट करायचं होतं ना. A माहित झालं, R माहित झालं, फॉर्म्युला माहित होता, किमती टाकल्या. थोडंसं कॅल्क्युलेशन पाहूया. फायनली आन्सर काय येऊ शकेल. SN 0.7 1 मायनस 0.1 ला मी 1 by 10 लिहिलंय. 0.1 ला 1 by 10. 0.7 in bracket इथं 1 to the power n upon 10 to the power n. So it is 1 by 10 to the power n. It is 1 by 10. 1 by 10 as it is. Now next is cross multiplication in bracket. ब्रॅकेट मधल्या ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन. Now multiply numerator by 10, denominator by 10. So we get 10 into 0.7 is 7 and that 10 will be cancelled. 10 minus 1 is 9. So we get 7 into 10 to the power n minus 1 by 10 to the power n upon 9. 10 cancel, it is 1. And hence this is our final answer. 7 into 10 to the power n minus 1 by 9 into 10 to the power n. That is sum of n terms. फक्त मी त्या किमती ठेवून थोडंसं कॅल्क्युलेशन करतो. That is SN. Okay. Problem number 2. Find SN for following GP. GP आहे कन्फर्म आहे, SN फाइंड आउट करायचे. For that given GP is square root 5 minus 5, 5 root 5 minus 25. So what is E म्हणजे फर्स्ट टर्म रूट 5. R या दोघांचं डिव्हिजन घ्या. T1 T2 तर T2 by T1 म्हणजे R. येथे का मायनस रूट 5 minus 5 by root 5. It is minus root 5. A is known, R is known. Use the formula for SN. A into 1 minus R raised to n divided by 1 minus R. For R not equal to 1. Not equal to 1. R1 नाही, बिंदास फॉर्म्युला यूज करा. चला याच्यात किमती टाकू. A ची व्हॅल्यू, R ची व्हॅल्यू. इथे दोन्ही व्हॅल्यू जवळजवळ सारख्याच वाटेल ना. रूट 5 मायनस स्क्वेअर रूट 5. सो A 1 minus R raised to n divided by 1 minus R. Here 1 minus of minus. It becomes plus. पण तुम्हाला इथं न्यूमरेटरला करता येणार नाही. मायनस स्क्वेअर रूट 5 R raised to n आहे. कंप्लीट याला पॉवर येत आहे. तर हा मायनस ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये तसंच राहू दे.
हेच फायनल आन्सर ठेवलं तरी चालेल, किंवा त्याला स्क्वेअर रूट ऑफ 5 न मल्टिप्लाय करा न्यूमरेटर. बुकमध्ये आन्सर स्टॉप केले. दॅट इज प्रॉब्लेम नंबर 2. Sn is equals to root 5 1 minus root 5 r bracket to the power n. A complete टर्मचा पॉवर n आहे अपॉन 1 प्लस रूट 5 मायनस मायनस प्लस. पण इथं चुकूनही मायनस मायनस प्लस होणार नाही याचा विचार करा, कारण कंप्लीट ब्रॅकेटला पॉवर n आहे. आपला आन्सर इथं स्टॉप झालं तरी चालेल. ओके, किंवा एक छोटासा बदल केला मी, स्क्वेअर रूट ऑफ 5 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं असं मिळेल. ओके, इथे जर तुम्ही रूट ऑफ मायनस रूट ऑफ 5 आहे म्हणजे लेस दॅन 1 आहे नंबर, इथे फॉर्म्युला तुम्ही कुठला वापरला, ग्रेटर दॅन 1चा की लेस दॅन वापरता फार फरक नाही पडत. म्हणजे शेवटी त्याला आपण ऍडजस्ट आन्सरला करता येते. पण याच्यासाठीच एक छोटासा मी प्रॉब्लेम घेतो, तिथं प्रॉब्लेम बी होईल आणि बदल काय केला हे कळेल तुम्हाला. S5 गिव्हन, R गिव्हन आणि क्वेश्चन इज A. S5 R find A. In the solution given S5 1023 R 4. S5 R given. Use the formula for Sn. Sn A in bracket 1 minus R raised to n upon 1 minus R for R not equal to 1. Okay, here n 5 R 4. Substitute in the formula. S5, so S5 is given, A unknown, R given, n 5, so it is A 1 minus R raised to म्हणजे 4 raised to 5 upon 1 minus R 1 minus 5. डिनॉमिनेटर सोपे, सबट्रॅक्शन किती, -3. तुम्ही आठवत असाल का लास्ट पिरियड मध्ये आपण 4 to the power 5 पाहिला होता. असे काही काही कॅल्क्युलेशन रिपीट होतात, मोठे मोठे जरी असतील तरी, त्याला आठवण ठेवली पाहिजे. 2 to the power 10 ला आपण कन्वर्ट केलं होतं. ओके, इट इज 1024. इट इज 1024, 1024. 2 to the power 10 किंवा 4 to the power 5 ची व्हॅल्यू. 1 minus 1024 we get minus 1023. एकच कमी झाला ना. Now that minus and minus becomes plus. 1023 cancel and we get 3 equal to A. हे complete cancel व्हायला. इथं राहिला 1. 3 into 1 3 equals to A or A equal to 3. आता इथे पहा तुम्ही R greater than 1 आहे. इथे फॉर्म्युला तुम्ही R raised to n -1 upon R -1 जर यूज केला असता तर हे मायनस मायनस तुम्हाला येत नव्हतं. एवढाच फरक होतो. मी तुम्हाला बार बार काय म्हणतो, तुम्ही एकच फॉर्म्युला पाठ केला R नॉट इक्वल टू 1 साठी तरी चालेल. R ग्रेटर दॅन 1 ला वेगळा, लेस दॅन 1 ला वेगळा अशी काही आवश्यकता नाही सध्या तरी या एक्सरसाइज मध्ये. ओके, दॅट इज प्रॉब्लेम नंबर 3. इथे तुम्हाला जीपी ची सेकंड एक्सरसाइज सुरुवात केली मी, सम ऑफ n टर्म्स इन जीपी. पहिली एक्सरसाइज कंप्लीट संपलेली आहे. बऱ्याच जणांकडे बुक्स नाहीत नवीन, मी काय करतो आपल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये PDF या चॅप्टरची देतो तुम्हाला आणि ग्रुपमध्ये सुद्धा PDF पाठवतो. मी पुन्हा पुन्हा रिपीट तीच गोष्ट करेल की जर तुम्ही व्हिडिओ ऐकून काही प्रॉब्लेम सोडवले तर चांगला फायदा होईल. मॅथमॅटिक्स हा प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे आणि प्रॅक्टिस करत गेली तशी नॉलेज आपोआप येत राहतं. केवळ तुम्ही नॉलेज घ्याल, फक्त व्हिडिओ पाहाल अशानं मॅथ लक्षात राहत नाही. 10 वर्षापर्यंतही कॅल्क्युलेशन लक्षात राहतील जर तुम्ही स्वतः केले तर दररोज प्रॉब्लेम सोडवत चला. या टाईपचे प्रॉब्लेम मी या लिंक सोबतच PDF मध्ये देईल, ते प्रॉब्लेम सोडवा. आणि मागची एक्सरसाइज कंप्लीट सोडून दिली ती सुद्धा इथे देईल आणि सोबतच पुस्तकाची पूर्ण
त्या चॅप्टरची PDF सिक्वेन्स अँड सिरीजची सोबत देणार आहे. ओके.